पुणे शहराच्या राजकारणात कारभारी हा शब्द तसा शरद पवारांनी 2009 साली रूढ केला, तोही कलमाडींना हटवण्यासाठी। पण सध्या याच कारभारी शब्दाची सर्वाधिक रंगली आहे ती पुणे भाजपात। तर कारण गिरीश बापट गेल्यापासून स्थानिक भाजप नेत्यांमध्ये पुणे भाजपचा कारभारी होण्यासाठी चांगलीच स्पर्धा रंगली आहे। पाहुयात पुणे भाजपचा कारभारी आहे तरी कोण या विषयावर झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। पुणे पालिकेत भाजपचे 17 कारभारी। भाजप नेत्यांकडून स्वतंत्र बैठकांचा धडाका। नेमकं ऐकायचं कुणाचं? अधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात। पुणे मनपा निवडणूक होणार असल्याचं जाहीर झाल्यापासून भाजपच्या दुसऱ्या फळीतील सगळ्या नेते आणि मंत्र्यांनी स्वतंत्र बैठकांचा धडाका लावलाय। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी नेमकी फिल्डिंग कुणाकडे लावायची हेच इच्छुकांना कळत नाहीये। बरं हे कमी की काय म्हणून मुख्यमंत्र्यांचा आठवड्यातून 1-2 वेळा पुणे दौरा ठरलेलाच। पालिकेच्या तिकीट वाटपाचे अधिकार हे आपल्याकडेच राहावेत म्हणून चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि मुरलीधर मोहोळांची मोर्चे बांधणी सुरू असल्याचं दिसतंय। त्यातच आता मुरलीधर मोहोळांनी कोथरूड सोडून थेट मध्यवर्ती शहरात आपलं जनसंपर्क कार्यालय थाटलंय। त्यामुळे भाजपचा नेमका कारभारी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय। केंद्रात आणि राज्यात अण्णाला म्हणजे मुरली अण्णांना स्कोप दिसतोय, त्यांचं ऍक्टिव्हपणा जो दिसतोय तो कदाचित त्यांच्या पथ्यावर पडत असेल। पुढच्या काळात आणखीन कोणी असं ऍक्टिव्ह झाला तर कदाचित आव्हान निर्माण होऊ शकतं। राजकारणामध्ये कोणी कोणाला बाय देत नाही, हा तुम्ही हा कारभारी असं होत नाही। कलमाडींनी जरी अनेक वर्ष पुण्याचा कारभारी म्हणून काम केलं पण त्यांना पक्षांतर्गत खूप अडचणी होत्या काय, आणि त्याच्यावर ते म्हणजे बाहेरच्यांपेक्षा त्यांना पक्षांतर्गत कुरघोड्यावर मात करण्यात कलमाडींची शक्ती बरीचशी वाया जायची। तसं कदाचित भाजपमध्ये होऊ शकतं। पुण्यात भाजपचा कुणी एक कारभारी नाहीये, तर सर्व नेते मंडळी एक टीम म्हणून कार्य करतायत असं प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। पुण्याच्या विकासासाठी भाजप काम करत असल्याचंही कार्यकर्त्यांनी म्हटलंय। टीम ही टीम कारभारी आहे। म्हणजे खासदार असतील, म्हणजे अण्णा असतील, चंद्रकांत दादा असतील, माधुरी वहिनी असतील, मेधाताई असतील, शहर संघटना म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धीरज घाटे असतील, ही आमची टीम आहे। एक व्यक्ती कोणी नाही, टीम म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी ही खूप चांगल्या पद्धतीनं पुणे शहरात काम करते। कारभारी कोण हा विषयच नाही, भारतीय जनता पार्टी ही पुणेकरांची कारभारी। पुणे भाजपचा कारभारी कोण या प्रश्नावर आम्ही अण्णा, दादा, वहिनी सगळ्यांना बोलतो करण्याचा प्रयत्न केला। आता दादा म्हणजे चंद्रकांत दादा, अण्णा म्हणजे मुरली मोहोळ आणि वहिनी म्हणजे माधुरीताई मिसाळ, या तिघांनाही आम्ही विचारलं असता त्यांच्या साहजिक स्पर्धा असल्यामुळे त्यांनी बोलणं टाळलं। पण या प्रश्नाचं एका कार्यकर्त्याने दिलेलं उत्तर खूप बोलकं आहे। पुणे भाजपची कारभारी ही भारतीय जनता पार्टी, ना की कुठला नेता, याच्यातच सर्व काही आलं। महापौर ते थेट केंद्रीय मंत्री असा प्रवास पार केलेल्या मुरलीधर मोहोळांकडून कारभारी पदासाठी प्रयत्न केले जात आहेत। तर चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ हे राज्यातील मंत्रीही आपण सिनियर आहोत हे वेळोवेळी दाखवून देत आहेत। आताही पुणे भाजपच्या कारभारी पदाची स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याचं दिसतंय। त्यामुळे पुणे पालिका निवडणुकीच्या जबाबदारीची माळ कुणाच्या गळ्यात पडतीये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।